आरक्षण मिळवण्यासाठी देखील अनेकांनी बलिदान दिलं. आता वाचवण्यासाठी बलिदान दिलं जात आहे. कुणीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नका, भुजबळांचं आवाहन. एका मनुष्याच्या सांगण्यावरून उद्रेक होतो, कधीतरी त्यावर बोला. शिकलेल्या नेत्यांनी याचं उत्तर जरूर द्यावं. छगन भुजबळ यांचा जरांगेंना खोचक टोला. आरक्षण का रद्द करायचं आहे? तुम्ही इतके दिवस आरक्षणाचा फायदा घेतलात, प्रगत झालात, मग आता आरक्षण सोडा ना. आतापर्यंत तुम्ही आमचं आरक्षण खाल्लं, जरांगेंची टीका. 3-4 दिवस मुंबई शहरात हायदोस घातला. शासनाला वेठीस धरून जीआर काढला. शासनाने काढलेला जीआर ओबीसींच्या मुळावर उठणारा, मंत्री छगन भुजबळांची टीका. आमची मुलं मुंबईत गेली, त्यामुळे मुंबईत संस्कृती दिसली. महाज्योतीला हजारो कोटी दिले, तेव्हा आम्ही काही म्हणालो आहे का? जरांगेंचा भुजबळांवर निशाणा. शासनाचा जीआर आम्ही रद्द करूनच राहणार. सरकारनं काढलेल्या जीआरमुळे ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपत आहे, नवनाथ वाघमारे यांची टीका. शिरपूर तहसील कार्यालयावर बंजारा समाजाचा मोर्चा. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी तहसीलदारांना दिलं निवेदन. हिंगोलीमध्ये बंजारा समाजाकडून रॅली काढत आमरण उपोषण. हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. नांदेडच्या अर्धापूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी, जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका. जालन्यात एकलव्य संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून एकमेकांना भिडले ठाकरेंच्या सेनेचे आणि शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते. प्रभादेवी सर्कलवर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट. राधाकृष्णन यांना दिल्या शुभेच्छा. सोलापूरच्या कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा ठपका. कुर्डू गावकऱ्यांनी दिली गावबंदची हाक. गावाला बीडची उपमा दिल्यामुळे गावकरी एकवटले. दत्तक नाशिकला काय मिळालं? खड्डे. मनसे नेते बाळा नांदगावकरांचा सवाल. नाशिककर जागे झालेत. मनसे आणि शिवसेना एकत्र नाही, तर जनता सुद्धा एकत्र आहे, बाळा नांदगावकर यांचं विधान. नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. मोर्चानंतर नाशिक पोलीस आयुक्त मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीला. नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्थेबाबत चर्चा. चिंतामण देशमुख सभागृहाचं लोकार्पण सोहळा वादात. निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव नसल्यामुळे गोगावले नाराज. रोहा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर हक्कभंग आणण्याचा इशारा. संभाजीनगरमध्ये पोलिसांनी मुलींची छेड काढणाऱ्यांची धिंड काढली. स्पोर्ट्स बाईक चालवत मुलीची छेड काढली होती. मुलीची छेड काढली त्याच ठिकाणी काढली धिंड. कर्नाटकच्या चिकोडी तालुक्यातील मोरारजी देसाई वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विषबाधा. 60 पेक्षा अधिक विद्यार्थी बाधित. बुलढाण्यातील मातोळा तालुक्यात माळेगावमध्ये शाळा नसल्यानं पालक आणि विद्यार्थी आक्रमक. वन विभागानं शाळा हटवली. शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेवर नेला मोर्चा. कोल्हापुरातील मसाई पठारावर विविध रानफुलांमुळे सप्तरंगांची मुक्त उधळण. मसाई पठारावर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये विविध रंगांची रानफुलं पर्यटकांसाठी ठरतायत आकर्षणाचा केंद्रबिंदू. वर्ध्यात वाघाचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वन विभाग कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या. मुंबई विमानतळावर स्पाइस जेट विमानाचं इमर्जन्सी लँडिंग. विमानाचं चाक निखळल्याचा प्रकार घडल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग. विमानातील प्रवासी सुखरूप असल्याची माहिती. उल्हासनगरमधील नेवाळीमधील दहशतवाद्यांना अटक. दोघांना दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्थानकातून केली अटक. कापसावरील 11% आयात शुल्क भारत सरकारनं माफ करून शेतकऱ्यांच्या छातीवर तलवार चालवली. बच्चू कडूंचा घणाघात. शेतकऱ्यांवर जुलूम केल्यास सत्ताधाऱ्यांची खैर नाही, कडूंचा इशारा. ठाण्यामध्ये ऑनलाईन कंपनीच्या गोडाऊनची तोडफोड. चिकनची ऑर्डर केल्यानंतर डुकराचं मांस दिल्याच्या संशयातून केली तोडफोड. तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा झोपेतच दुर्दैवी मृत्यू. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील देवळीपाडा इथली घटना. घटनेमुळे परिसरात हळहळ. अकोला शहरातील डाबकी रोड परिसरामध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा. अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला फाशी देण्याची मागणी. अकोल्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना.
नांदेडच्या किनवट तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं पुलाचा बराचसा भाग वाहून गेला. धोकादायक पुलावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास मात्र सुरूच. नांदेडमध्ये जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. सततच्या पावसानं शेती पिकांना देखील मोठा फटका बसणार. अमरावतीच्या अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी. चांदूर रेल्वे बायपासकडे जाणारा मार्ग बंद. वर्धा शहरालगतच्या परिसरात जोरदार पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह पावसामुळे जनजीवन प्रभावित. वर्ध्यात हिंगणघाटमध्ये जोरदार पाऊस. 50 ते 60 घरांमध्ये आणि काही दुकानांमध्ये सुद्धा शिरलं पाणी. जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान. वर्ध्याच्या दहेगाव शिवारात बोगद्यातील पाण्यात अडकली रिक्षा. प्रवासी सुदैवानं बचावले. नागरिकांनी केलं मदत कार्य. परभणीच्या पूर्णा तालुक्यात मुसळधार पावसानं लावली हजेरी. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट. पिकं पाण्याखाली. अनेक गावांचा संपर्क तुटला. हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. निशाणा परिसरामध्ये नदी नाल्यांचं पाणी शेतात शिरल्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान. वर्ध्याच्या क्षीरसमुद्र परिसराला ढगफुटी सदृश पावसाचा फटका. पिकांचं नुकसान. कपाशी, सोयाबीन, तूर पिकाला मोठा फटका. सोलापुरात शिखर फाउंडेशन कडून अतिवृष्टी बाधितांना मदतीचा हात. 2000 किटचं वाटप. वेगवेगळ्या बाधित गावांमध्ये मदत पोहोचवली जाणार. 2 शेतकरी महिला पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना हिंगोलीच्या वसमत तालुक्यातल्या गुंडा गावात घडल्याची माहिती. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून आलेल्या ट्रकची जोरदार धडक. अपघातामध्ये ट्रक चालकाचा जागीच मृत्यू. 1 जण जखमी. वर्ध्यातली घटना. चंद्रपुरात अपघातग्रस्तांना सुधीर मुनगंटीवार यांचा मदतीचा हात. ताफा थांबवून जखमींना रुग्णालयामध्ये पोहोचवण्यासाठी केली व्यवस्था. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तवा इथे भीषण अपघात. भरधाव वेगात असलेला ट्रक 30 फूट खोल नदीत कोसळला. चालक गंभीर जखमी. नालासोपाऱ्यात निळेमोरे गावात दरड कोसळल्याची घटना. कुठली जीवितहानी सुदैवानं नाही. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर. गडचिरोली पोलिसांच्या प्रोजेक्ट संजीवनी उपक्रमांतर्गत आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना साक्षरतेचे धडे. उपक्रमामध्ये 106 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचा सहभाग. नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी घेतली नेत्यांची भेट. नांदेड शहरातील कला मंदिर भागात नागरिक थेट उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयात धडकले. दारूचं दुकान बंद करण्याची केली मागणी. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार. उत्तर प्रदेशच्या बरेलीमधली घटना. अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची माहिती. गोळीबारच्या टोळीनं घेतली जबाबदारी. नाशिकमध्ये कांद्यांच्या दरात घसरण झाल्यामुळे शेतकरी आक्रमक. कांद्याचे ट्रक थेट प्रशासकीय कार्यालयासमोर उभे केले. कार्यालयासमोर मांडला लिलाव. हवामानातील प्रतिकूल बदलाचा काजू उत्पादनावर परिणाम. रत्नागिरी जिल्ह्यात अर्थार्जनात महत्वाचा वाटा असलेलं काजू उत्पादन काळवंडलं. किलोमागे 30 ते 35 रुपयाचं नुकसान. जळगावच्या पाचोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात फळगळती होत असल्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत. प्रशासनाने पंचनामे करावेत. नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी. हिंगोलीमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. सगळीकडेच पाणी झाल्यानं शेती पिकं सुद्धा धोक्यात. शेतकऱ्यांची अडचण वाढली. 26 वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्यारानं भोसकून खून. धुळ्यातली शिरपूर मधली घटना. हत्येचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून तपास सुरू. वसई पोलिसांची अंमली पदार्थ विरोधी कारवाई. 8 करोड 10 लाखांचा अंमली पदार्थ जप्त. 3 आरोपींना केलं जेरबंद. नागपुरात एकतर्फी प्रेमातून मुलीचं अपहरण. तलवारीचे धाक दाखवून मुलीला पळवलं. अवघ्या 1 तासात पोलिसांनी मुलीची केली सुटका. लातूरमध्ये एटीएम मशीन कट करून पैसे चोरणाऱ्या टोळीला अटक. लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. रोख रक्कम आणि वाहनासह 12 लाखाचा मुद्देमाल जप्त. रत्नागिरी जिल्हा परिषद कार्यालयातील लेखापरीक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 अटक. फाईल क्लिअर करण्यासाठी 16,500 रुपयाची केली होती मागणी.
रत्नागिरी एसीबीची कारवाई. कर्नाटक सरकारकडून नवी जातगणना जाहीर. 22 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान राज्यभरात सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण राबवलं जाणार. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्रात राहुल गांधी यांच्याबाबत तक्रार. राहुल गांधी हे सुरक्षा प्रोटोकॉल पाळत नाहीत असा आरोप. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सुरक्षा प्रोटोकॉलचं उल्लंघन झाल्याचा आरोप पुन्हा एकदा चर्चेत. वीर सावरकरांच्या अपमान प्रकरणात कोर्टासमोर हजर राहण्याऐवजी सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधींनी पुणे कोर्टात मारली दांडी. तेलंगणामधील जुन्या जिल्हाधिकारी भवन इमारतीचं छत सतत होत असलेल्या पावसानं कोसळलं. सुदैवानं छत कोसळत असताना सगळेजण सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानं दुर्घटनेत कुठली जीवितहानी नाही. हिमाचल प्रदेशच्या राष्ट्रीय महामार्ग 3च्या रुंदीकरण प्रकल्पात गैरव्यवहार या विरोधात धर्मपूर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रशेखर यांनी सुरू केलं उपोषण. 3ऱ्या दिवशी उपोषण सुरू. राजधानी दिल्लीत सोनं आणि चांदीच्या किमतीनं गाठले नवे उच्चांक. सोन्याचा दर 1,12,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भाव 1,32,000 रुपये प्रति किलोच्या पुढे. भारतीय बाजारात सलग 5व्या दिवशी तेजी. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून आगामी काळामध्ये व्याजदर कपातीची शक्यता. सकारात्मक जागतिक संकेतांमुळे दिसली तेजी. नेपाळमधील आंदोलनाचा फायदा घेत 12,500 पेक्षा जास्त कैद्यांनी तुरुंगातून काढला पळ. घटनेमुळे नेपाळमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर मात्र गंभीर परिणाम. इस्रायलने गाझा शहरावर हल्ला करण्यासाठी 60,000 राखीव सैनिक बोलावले. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी युद्धाला दिला नकार. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर युद्ध लांबवल्याचा आरोप. इस्रायल युद्धानंतर मध्य पूर्वेतील समीकरणं पूर्णपणे बदलली. युद्धामध्ये ज्यू राष्ट्राला मदत करणाऱ्या किंवा अप्रत्यक्षरित्या त्यांना आधार देणाऱ्या देशांविरुद्ध आता इराण उघडपणे सूड उगवतंय. जॉर्डन, सिरिया आणि इराक या तिन्ही देशांवर इराणनं स्वतंत्र रणनीती आखल्याची माहिती. अमेरिकेच्या डीएनसी मुख्यालयाला मिळालेली बॉम्बची धमकी खोटी असल्याचं समोर. डीएनसीच्या प्रवक्त्यांनी दिली माहिती. इस्रायलने कतारची राजधानी दोहा इथं केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ तातडीनं कतारला भेट देण्यासाठी पोहोचले. विमानतळावर कतारच्या उपपंतप्रधानांनी त्यांचं केलं स्वागत. अमेरिकेच्या टेक्सासमधील डलास इथे भारतीय वंशाचे 50 वर्षीय चंद्रमौली यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलासमोर निर्घृण त्यांची हत्या करण्यात आली. तुटलेल्या वॉशिंग मशीनवरून झालेल्या वादातून चंद्रमौली यांचा शिरच्छेद करण्यात आल्याची माहिती. जेरुसलेम जवळ एका हॉटेलमध्ये एका पॅलेस्टिनी कर्मचाऱ्याचे 2 ग्राहकांवर चाकूने हल्ला केल्याची माहिती. इस्रायली पोलिसांनी या घटनेला दहशतवादी हल्ला म्हणून केलं घोषित. गेल्या महिन्यात पूर्व अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपात 2,200 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती. अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे 1,172 मुलं असल्याचं देखील समोर. आयसीसी महिला विश्वचषक 2025च्या तयारीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघामध्ये 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार. सामन्याच्या 1 दिवस आधी चंदीगडमध्ये दोन्ही संघांकडून कसून सराव. उद्या कोलकात्यामध्ये होणार द बंगाल फाईल्सची पहिली स्क्रीनिंग. माजी राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्तांची घोषणा. बंगालमध्ये या चित्रपटासंदर्भात उत्सुकता. आयुष्यात कधीही काही चुकीचं केलं नाही, सत्य बाहेर येईल. उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रानं 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणावर सोडलं मौन. भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या टिप्पण्यांवरील मानहानीचा खटला रद्द करण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली.